सर. मामा सोलापूर नाही हो, सोलापूर आहे सोलापूर. 42 पार झालं बघा. 42 पार झालं बघा. आता तुम्ही उन्हातून आले काय चालताना काय तुमच्या मनात काय येतंय? बाबा अहो मी नाही, सोलापूरची पब्लिक काय म्हणते ऐका जरा. काय म्हणते सोलापूरचं ऊन कसं आहे? अतिशय कडक आहे. तो बहुत धूप लग रही है, तकलीफ हो रही बहुत, मतलब बाहर आने जाने के काम तो करना काम तो पड़ेगा। जरूरी है, सर्विस भी हमारे करना जरूरी है. का वर टोपी खाली गॉगल सगळं घेऊन पण काय फरक पडत नाहीये त्याचा. तरी म्हणजे जळा बसणारच आहेत. ऊन डेंजर ऊन आहे. डेंजर. मी मिसळ कसं आहे ऊन सोलापूरचं? ऊन पारा जास्त आहे. हा, 40-41 पारा आहे. हा. अजून वाढणार आहे म्हण 2 दिवस. वय किती तुमचा? माझं 69. मग उन्हात कुठे आलं? अभिवादन करायला आलाय का? हा मग हा. पुतळ्याला नमस्कार. काय जयंती नाही का? उन्हापासून वाचण्यासाठी काय सरबत लस्सी हे काय पिलं की? उसाचा रस. हा घरी या लिंबू सरबत. महिन्यात एवढं कडक ऊन नसतंय, कसं काय आलंय? चैत्र महिना आहे, मे एप्रिल महिना आहे. हा एप्रिल मे असंच असणार. हा ऊन आहे कडक. ऊन त्रास खूप आहे. होईल. खूप आहे ऊन. ठीक. हा. विशाल नरटे. कसं आहे ऊन सोलापूरचा? ऊन डेंजर ऊन आहे. डेंजर. हातून माल आणलाय, गामजा आणलाय. हा तरी सुद्धा काही कमी नाही. टेम्परेचर जास्त आहे. कसं उन्हात कसं काम करायचं का रेस्ट घ्यायचं? काम करावं लागतं काम करणार. मग रेट घेऊन जमते होईल. ते उन्हात फिरू नका म्हणते. नाही फिरायचं मग खायचं का आपण? मग फिरावं लागेल की, फिरायशिवाय काम कुठलं मिळणार आपल्याला? पण या एप्रिल महिन्यात असं ऊन बघितलंय कधी? आतापर्यंत 40 वर्ष बघा ना आपण कधी. म्हणजे मे असेल, मे ला बघत होतो आपण. हा मे किती टेम्परेचर सोलापूर? 39 का असेल 39 असं 39 असेल वाजण्याचं म्हणजे. कायद्याप्रमाणे हेल्मेट घालणं चांगलं असतं. हेल्मेट बिटाला उन्हापासून हो उन्हापासून सुरक्षा होतीच होती, पण कायद्याप्रमाणे किती असेल आज अंदाज? 42 एप्रिल महिन्यात असं ऊन नसतं. असतो. सोलापूरला नेहमी असतं 42-43. काय काय करता उन्हापासून बसण्यासाठी? बचण्यासाठी काय करणार? कामं तर करावंच लागणार, जावं लागतं. थंड वगैरे काय? थंड तिथंच की. डॉक्टर म्हणतात की उन्हात फिरू नका. फिरू नका म्हणतात, पण कामं तर केलीच पाहिजे. हां काम सोडून तर करायचं. हो. आणि आपल्याला सवय आहे सोलापूरकरांना, उष्णतेची सवय आहे. मामा कुठे निघालाय? ऊन कसं आहे सोलापूरचं? ऊन आहे भरपूर आहे. काय दस्ती बांधलाय? हा उन्हामुळे दस्ती बांध. सोलापूरचं ऊन भयावह आहे सध्या. ज्वालामुखीवरती बसल्यासारखं वाटायला लागलंय. आपण म्हणतो ते सूर्याच्या 1 किलोमीटर अलीकडे सोलापूर आहे का काय असं वाटतंय सध्या. त्यामुळं आगडोम सोलापूर नाही, सोलापूरच झालेला आहे. उष्माघाताचे चान्सेस भरपूर आहेत. आता डोक्यात तेच विचार यायला लागला की डोक्यावर बर्फ ठेवून जायचे वेळ आले. सरबत पिलं तरी ऊन लागतंय, लस्सी पिलं तरी ऊन लागायला लागलं. आता काय देवाकडे साकडं मागावं लागेल की लवकर पाऊस दे. सूर्याला शरबत पाच म्हणून देवाकडे साकडं मागावं लागेल असे वेळ आलेलं आहे सध्या. टोपी घातलं, रुमाल घातलं तरी ऊन. काही नाही, बाहेर पडू नका. लाही व्हायला लागले भरपूर. हो खूप. बघितलं अजिबात नाही. आयुष्यात पहिल्यांदा 35 वर्षातलं हायेस्ट वाटतं सध्या तरी. नागपूरपेक्षा पण जास्त वाटतं. चंद्रपूरचं ऐकत होतो, आता तिकडं कमी, इकडं जास्त आहे. सोलापूर ओव्हरटेक केलंय सगळ्याला भरपूर. धन्यवाद. कसं आहे सोलापूरचं ऊन? कडक आहे खूप. एकदम भयंकर. काय म्हणताय? एकदम भयंकर. हो. खूप त्रास होतो ना उन्हामध्ये. पण असं एप्रिल महिन्यात एवढं कडक ऊन बघितलं कधी? नाही या वेळेसच भरपूर आहे ऊन. काय काय आपण बचाव म्हणजे काय करतो आपण उन्हापासून वाचण्यासाठी? आम्ही तर शक्यतो घराच्या बाहेर जास्ती पडत नाही. काहीतरी गरज असेल तरच घराच्या बाहेर. लिंबू सरबत वगैरे. हा थंड घरातून पाणी पिऊन निघतो घरातून. महिलांना खूप त्रास आहे. त्रास होतो. एकदम. सोलापूर आहे का सोलापूर आहे? सोलापूर आहे. सोला. जबरदस्त. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त ऊन आहे. ऊन आहे. भरपूर ऊन आहे. रिक्षा चालवते? मी रिक्षा चालवतो. वय किती? वय माझं 43 आहे. आता एवढ्या वर्षात तुम्ही बघितलं का एवढं एप्रिल महिन्यात? नाही कधीच नाही. गेल्या वर्षीपासून फार वाढलं. आम्हाला तर असं वाटतं की ते NTPCचं जे काय त्यांनी कॅनेलसारखं ते बाहेरचं जे आमचे ड्रेनेज लाईन जे आहे
ते त्यांनी बहुतेक तिकडे घ्याल्यामुळं आम्हाला इकडं पाणी कुठं जिरीच नाही ना अजिबात. त्याच्यामुळं ते पाणी जसं ड्रेनेजमधनं पडेल ते डायरेक्ट NTPCलाच चाललं आहे. आणि आमच्या सोलापूरच्या चारी साईडला आता बिडी घरकुल साईडला यार्डाच्या पाठीमागं आहे, इकडं आहे, सगळं ते त्यांनी कॅनेलसारखं केलेलं आहे. त्यामुळे पाणी कुठं हेच होणार नाही, म्हणजे आटणार नाही कुठल्या झाडाला वगैरे. त्यामुळे ते उन्हाचं म्हणजे 41.6 होतं, आज किती असेल? आज अंदाजे 42-43च्या पुढं असेल आसपास. काय बचाव काय करता तुम्ही उन्हापासून रिक्षावाले? काय इलाज नाही, काय कुठं तर झाडाखाली लावून तो एक अर्धा तास बसणे, नाहीतर थंड पाणी पिणे, रुमाल वल्ला करून बांधणे, पायावर पाणी होतं. दुसरं काय करणार? रिक्षावाल्याला सुद्धा त्रास आहे. नाही, तर इलाजच नाही. घराबाहेर बस मी बस ड्रायव्हर आहे, मी बस चालवतो. सुट्टी दिवशी असं रिक्षा वगैरे चालवतो. हां, पण काय इलाज नाही. बसमध्ये सुद्धा काय कायम हे सगळं पूर्ण. सोलापूर आहे का सोलापूर? सोलापूर आहे, आता सोलापूर केलं लोकांनी. सोलापूर आहे. सोलापूर जाऊन कसं आहे, कडक आहे, कसं आहे? सोलापूरचं ऊन कडकच आहे. आणि सध्या भीम जयंतीच्या उत्सवामध्ये भीमसैनिकांना ऊन वारा पावसाची काय भीती नाही, बिंदास. किती असेल टेम्परेचर आहे? आज 42-43 असले काय असलं तरी 45 असलं तरी बी आज सुवर्ण दिवस आमच्यासाठी. बाबासाहेबांची जयंती आज. काय ऊन वारा पाऊस काय नाही, बाबासाहेबांनी किती हाल अपेष्टा उठवल्या. त्यांनी केलं म्हणून हे एवढं ऊन खायला काय हरकत आहे. पण तरी एक सोलापूरकर म्हणून उन्हामुळं म्हणजे एप्रिल महिन्यात एवढं ऊन कधी बघितलं नाही. आहे निसर्ग आहे, होत राहतं, होणारच, कमी जास्त होणारच की. नमस्ते. काय म्हणतं सोलापूरचं ऊन कसं आहे? अतिशय कडक आहे. कडक किती असेल टेम्परेचर? आज साधारण 42 असेल. 42. काल किती होतं? 41.6. काय म्हणजे मग टोपी घातलाय काय परत काय काय करतो? नाही, इथं आलो होतो, सोलापुरात कामानिमित्त आलो होतो. आता भयानक ऊन कधी बघितलं? आता सरासरी ऊन दरवर्षी वाढतच चाललेलं आहे सोलापूरचं. यापूर्वी आपण ऐकून होतो नागपूर वगैरे, पण आता सोलापूरमध्ये सुद्धा उन्हाचा पारा वाढत आहे. तरी सर्व आपण पेपरमध्ये वाचत होतो की टीव्ही मध्ये नागपूर एवढं झालंय, चंद्रपूर, जळगाव, पण सोलापूर आता ओव्हरटेक केलं यांना. काय करायला हे आता निसर्गाचा असमतोलपणा. काय करायला पाहिजे? त्याला काय वृक्ष लागवड केली पाहिजे, दुसरं काय पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. त्रास होत आहे? ओके. नहीं बहुत कड़क है. अभी इतने सालों से अभी हमें नहीं पहली दफा देख रहे हैं इधर. अप्रैल में ऐसा हाँ, अप्रैल मई में आता था. हाँ, अप्रैल लेकिन में आया है? अप्रैल में आया है. क्या तकलीफ कैसे? तकलीफ बोले तो बहुत ही धूप लग रही है, तकलीफ हो रही बहुत. मतलब बाहर आने जाने कैसे काम तो करना काम तो पड़ेगा. जरूरी है. सर्विस भी हमारे करना जरूरी है. हम भी एक शिक्षक है, मतलब सर्विस भी हम. शिक्षक तो अभी जनगणना का काम है, बहुत सारे काम भी. हाँ, छुट्टियां नहीं है, फिर कैसे? छुट्टियाँ नहीं, फिर वैसा ही करना पड़ता है. अभी उनको समझने को ना कैसा देने का क्या नहीं. धूप से बचने के लिए क्या कर रहे हो आप? अब क्या करने का, अब निकलना तो जरूरी है, लेकिन छतरी लेना फिर मतलब ऐसा ही जाना तो पड़ेगा ना हमारे को. ऐसा है. सोलापुर है क्या सोलापुर है? सोलापुर. सोलापुर अंगार क्या बोले? अंगार का सोलापुर ही है, अंगार लगा रहे हो शोला? सब में ज़्यादा है सोलापुर में. कितना रहेगा अंदर? है 42 डिग्री. 42. तकलीफ हो रही है ना सब? हाँ, महाराष्ट्र में 1 नंबर पे. बीपी शुगर पेशेंट उनको तो कैसे? उनको तकलीफ होती है. बच्चों को हाँ, काय म्हणते सोलापूरचं ऊन? बघा किती भयंकर आहे. गाडीत एसी बसलं तरी गरम. तरी गरम वाटू लागलाय. सोलापूर आहे का सोलापूर आहे? सोलापूर आहे का शोला आहे? शोला शोला झालेला आहे सोलापूरचा. काय काय करतात बचावासाठी? अरे काय असं घरात निघायचं, ज्यूस प्यायचं, घरी जायचं, परत पाणी परत पाणी. कधी बघितलं ऊन एप्रिल मध्ये? नाही एवढं बघितलं नाही, हा पहिल्यांदा आहे. पहिल्यांदा